नमस्कार 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 ड्रायव्हर. निघालो आम्ही मार्लेश्वर. ड्रायव्हर गाडी चालवत आहेत. चला मार्लेश्वर. हर हर महादेव. मंडळी आता आम्ही निघालोय रत्नागिरी तरोळवरून आणि निवळी फाट्यावरून मुंबई गोवा हायवेला एक राईटला रोड जातो जो अगदी मार्लेश्वरपर्यंत रोड जातो. हा रोड अगदी वळणाचा आहे पण रोड खूप चांगला आहे. डांबरी रोड आहे आणि खूप मजा येते या रोडला प्रवास करताना. बघा काही चांगले मी व्हिडिओ काढलेत तर चला बघूया, मजा येईल. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाड चिपळूण संगमेश्वर पुढे लांजा राजापूर. दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर. ओ गणपतीचे दिवस इले सगळ्यांचा आनंद गगनात मावाना. जो तो आपल्यापर्यंत देवाची कशी सेवा करून गावाची. पूर्वी काय होता आमचे आजोबा वगैरे सांगत त्या गणपतीची किंमत फक्त 1.5 रुपये होतो. आता खरा वाटायचा नाही कारण दिवस भराले. आता जो नातवाक दाखवायचा त्या पूर्वीच्या आजात काळा नाही होता. अशी परिस्थिती झालेली आहे. काय करणार. 1.5 रुपये असून आता 1,500 रुपये किंमत झाली आहे गणपतीची. आता किती किंमत जरी वाढली तरी देवासाठी लोक काय पण म्हणतात ना उष्णावार काढीन पण सण ह्यो साजरा करतले. म्हणून पण त्या प्रत्येक गावाची चालीरीती ज्यांका कोणा काय होतं तिकडे संगमेश्वर चिपळून बघा सगळे काय असायचं सगळे की बालांचे नाच गौरीचे नाच आणि त्या नाचाक मग काय म्हणायचं बघा. रत्नागिरी जिल्ह्यावर. एक 1.5 तासानंतर आम्ही पोहोचलो मार्लेश्वरला. प्रवास खूप चांगला होता. हा रोड तसा बऱ्यापैकी चांगला आहे. इथे गेटवर तुम्हाला एक 30 रुपयाची पावती फाडावी लागते आतमध्ये प्रवेश करण्यासाठी. गेटमधून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पार्किंगसाठी जागा आहे. प्लस इथे अशी प्रायव्हेट पार्किंग पण आहे जे प्रत्येक त्या दुकानदारांच्या जागा आहेत या. ते तुम्हाला ओटी जर 100 रुपयाची वगैरे ओटी घेतला तर ते लोक तुम्हाला पार्किंग फ्रीमध्ये देतात करायला. इथे खाली बरीच सारी दुकानं आहेत जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. प्लस तुम्हाला सगळा प्रसाद वगैरे मिळतो. बेलणार कांदा भजी वडापाव मिसळ चालेल लक्ष
चला पोचलो मार्लेश्वरला आणि आता पायरी चढायला सुरुवात केली आहे. 500 ते 550 पायऱ्या आहेत. बघूया. वजन वाढलेलं जरा कमी होईल. लिंबू पाणी हाँ याला अभी आए चढ़े नहीं कि नींबू पानी. पी के चढ़ती चलो ऊपर बीच में. मिलेगा नहीं बाद में तो नहीं मिलेगा. अरे मिळतं रे दुकानात लिंबू पाणीचे सगळे. थोडं तरी चढा पेरणू. 10 पायऱ्या नाही चढलं तसं दबली. हा मला आधीच प्यास लागलेली. 10 पायऱ्या तरी चढा कमीत कमी. काय भाऊजी है ना. सदा बैठो बस. आता काय आवाज सर्वच पाहिजे. 2 तू काय म्हणते तुला. 1 2 3 4 5 6 3 लिंबू आणि 1 2 3 4 आवळा. 3 लिंबू सरबत द्या आणि 4 आवळा सरबत द्या. लिंबू सरबत कोण होता. घेऊ ना. शिव भोला हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर श्री सांब सदा शिव भोला हर हर शंकर पनी सागर सनी नमामि शंकर गम पनी पमगा शिव शंकर श्री सगम पगम प सदा शिव भोला हर हर शंकर पनी सागर सनी नमामि शंकर पनी पमगा सगम पगम प पनी सागर सनी प गम पनी पमगा सगम पगम प विश्वंभर तू उमा महेश्वर निराकार तू आदिनाथ ओंकार विश्वंभर तू उमा महेश्वर निराकार तू आदिनाथ ओंकार हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर श्री सांब सदा शिव भोला हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर सांब सदा शिव भोला आली बाबा चालत आली भाऊजी. सांब सदा शिव भोला गंगा वाहे श्री गिरिजा मांडीवरी डमरू वाजे करी.
नंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो हा धबधबा पाहायला. नॉर्मली पावसाळ्यात खाली अलाव करत नाहीत जायला, पण पावसाळा नव्हता जास्त त्यामुळे जाता आलं. खूप छान आहे ते बघण्यासाठी. तर कधी आलात तुम्ही तर नक्कीच जा बघायला. रस्ता थोडा दगडी वगैरे आहे, खूप दगडातून वगैरे जावं लागतं. पण तिथे खाली गेल्यानंतर धबधब्याच्या खाली खूप एकदम मस्त भारी वाटतं एकदम. नक्कीच जा. चला आता हळूहळू चला बॅक टू होम. चला चलो चलो.